नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे खारघरला. तर खारघरला जायचं कारण म्हणजे असं, तर खारघरला आता नवीनच इस्कॉन टेम्पल ओपन झालं आहे. तर आपण तिकडे जाऊया दर्शन घ्यायला आणि तुम्हाला तिकडले दाखवूया आपण कशा पद्धतीने चाललो आहे. आणि माझ्यासोबत गण्याने मी तिकडे दोघंजण चाललो. तर चला बघत राहा. तर आता घनसोली स्टेशनला आलो आहे आणि आता घनसोली स्टेशनला इथं आपण आता सध्या ट्रेनची वाट बघतोय. त्याच ट्रेन कदाचित लेटच आहे. आणि जर तुम्ही जर ठाण्याच्या त्या साईडून जर येता येतं तर तुम्हाला सगळ्यात पहिलं ठाण्याला येऊन पनवेल गाडी पकडायला लागेल. पनवेल पकडले का तिकडनं मात्र तिकीट काढून या, कारण की खारघर स्टेशनला टीसी असतात. आणि आता पुढचा प्रवास मी तुम्हाला सांगणच, तर बघत राहा. तर शेवटी खारघर स्टेशनच्या बाहेर आलो आणि खारघर स्टेशनच्या बाहेर आलं तर इथे सगळ्यात पहिलं आपल्याला इथे रिक्षा स्टँड दिसत आहे. तर या ज्या रिक्षा आहेत इस्कॉन टेम्पलचीच आहेत, ते आपल्याला शेअरिंगने 20 रुपये घेतात. तर मी तर रिक्षाने जात नाही, कारण की माझा मित्र इथे मला घ्यायला येतो. तर आता आपण लवकरच जाऊया. तर आपला मित्र आहे चैतन्य आला आपल्याला घ्यायला. चला आपण जाऊया, चला लवकर. शेवटी आता आपण इस्कॉन टेम्पलच्या बाहेर पोहोचले. आता इकडनं आपल्याला गेट नंबर 3 एंटर करायचं आहे सर्वात पहिला. तर आपण आता एंटर करूया, आज जाऊन बघूया. तर एंटर केल्या सगळ्यात पहिला आपल्याला इथे लेफ्ट साईडला जायचं आहे. इथे लेफ्ट साईडला जे आपले शूज वगैरे काय सँडल्स आहेत ते आपल्याला सगळं इथे रिमूव्ह करायचं. तर इथे याचं सर्व स्टँड आहे. तर चला आपण मध्ये ते रिमूव्ह करूया आणि देऊया. आपण आतमध्ये एंटरच करणार आहे आणि इथं या साईडला इथे नाश्त्याची खाऊ शकता. तर इकडनं आता आपण एंटर करूया, चला. तर तुमच्या घरात जर आपले लाडके कृष्ण असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय मुखवट वगैरे घ्यायचे असेल तर इथं बघा सर्व आहे. इथे या साईडला भगवद्गीता भेटतात आपल्याला. तर इकडनं तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही इकडनं घेऊ शकता. इथनं सुद्धा तुम्ही इकडनं घेऊ शकता. यांनी सर्वचे सर्व ठेवले इकडं. गीताचे पूर्ण संपूर्ण 18 अध्याय 400 श्लोक दिले आहेत. ओके, किती दिले दादा? हे मोदीजी आल्यानंतर आम्ही रिवाइज रेट केला आहे, सर्व डिस्काउंट रेटमध्ये आता. ओके, पहिले प्राईज होते त्यापासून सर्व 40 ते 50% कमी केले आम्ही. अच्छा, ओके. चला थँक्यू सर. चला आता आज जाऊया इकडनं. आणि आज जायच्या आधी आपल्याला इथे सर्वात पहिले इथं आपल्याला इथं हात आणि पाय धुवायचे असतात. तिथं आपण चला हात पाय धुऊया आणि आज जाऊया. आणि गर्दी पण खूप होत चालली. तर इकडनं आपला एंट्री गेट आहे, इकडनं आपल्याला जायचं आहे. तर चला जाऊया. आणि खूप म्हणजे खूप सुंदर आहे. हे बघा ना, अख्खं काम सगळं मार्बलने केलं. आणि इथं ते खालची दगडे पण केली आहेत, हे सगळे पावसात आपण काय स्लिप होण्यासाठी. आणि इकडनं ग्रीनरी पण बघा किती सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर केले तिथली कामं. आणि हे जे मंदिर आहे टोटल 16 वर्ष झालं बनत होतं. आणि या मंदिराला टोटल खर्च झाला 200 करोड. आणि हे अख्खं मंदिर 9 एकरमध्ये बनलेलं आहे. तर आपण इकडं आलं की आपल्याला इकडनं राईट साईडनं जायचं. बापरे बाप, किती तुफान गर्दी आहे. म्हणजे गर्दीला एकदम. आणि तुम्ही इकडे बघू शकता व्ह्यू तर किती छान आहे. म्हणजे चला इथं जाऊया पुढं. तर ते इथं पण जे आहे ते भगवद्गीता देत आहे तिथं सगळं. कॉस्टिंग क्या भगवद्गीता के? हरे कृष्णा. कॉस्टिंग क्या भगवद्गीता? 20 स्टार्ट है। भगवदगीता का प्राइस है 250। 250. ओके, स्मॉल बुक पॉकेट साइज में है 200। 200. ते हरे कृष्ण, थँक्यू जी. तर चला इकडं आपण जाऊया आता. तर इथे जे आहे सर्वांची सर आपल्याला माहिती दिली आहे. तिथे कुठल्या साईडला काय आणि इथं मेन टेम्पल. आता इकडनं आपल्याला वर जायचं. तर चला इथून आपण शेडांनी जाऊया. हो.
किती छान नजारा आहे बघा. चला आपण आज जाऊया. तर इथे एकदम सुंदरशी एकदम मूर्ती आहे. तर मित्रांनो शेवटी आपण इथं पोहोचले आणि आपण किती नशीबवान आहे इथे पोहोचत्यात. तर इथे भजन चालू झाले आणि खूप म्हणजे खूप छान आहे हे बघा. चला आता आतमध्ये एंटर करूया. आता इकडनं आले की सर्वात पहिला आपल्याला लेफ्ट साईडने जायचं, एंटर करायचं. अरे ये तो सुबह 5 बजे की फ्लाइट दे रहे हो आप, रात को 2:30 बजे इनको कौन सी लोग. तर आपण जास्त जर लांबून आल्या असेल तर इथं आपल्याला इस्कॉन टेम्पल मंदिरात आपल्याला बसायची सुद्धा सोय केली आहे. ती पाहू शकता तुम्ही इथं. इथे सर्व लोक इथं विश्रांती करत आहेत. तर इथं अजून काही मंदिरे बनवलेली आहेत. तर ते अजून मंदिरांची सध्या कामं चालू आहेत. तर इथं सर्व लाईन लागले. तर आपण सुद्धा या लाईने जाऊया आणि दर्शन करून घेऊया. ते आहे मेन गेट. ते किती सुंदर पद्धतीने केलं आणि आतमध्ये बघा एकदम छान एकदम भारी व्यू आहे. आणि एकदम यांची कलाकारता खूप म्हणजे खूप छान आहे. तर तुम्ही वर बघू शकता की झुंबर लावलंय मध्ये सेंटरला आणि या साईडून आपल्याला जायचं आहे. आपण जे सर्व हे बघत आहे इस्कॉन टेम्पलचे मेन फाउंडर आहेत. वो पाहत आहेत इस्कॉन टेम्पलचे. आपण आतमध्ये एंटर करतो तर त्या हात त्यांचे आकाराचे सर्व प्रतिमा केलेल्या आहेत. एकदम सुंदर पद्धतीने केले सर्वचे सर्व. तर आता आपण जाऊया इथे खाली जाऊन अजून सिनेमॅटिक चांगले व्हिडिओ घेऊया. चला. तर किती छान पद्धतीने इथं फवारे केलेत एकदम गार्डनच्या दोन्ही साईडच्या बाजूने. आणि अजून सुद्धा इथे कामं चालू आहेत. इथं गार्डनचे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे मंदिराचं डिझाईन केलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम छान असं वाटतं की आपण सरळ स्वर्गात आलेलो आहे. तर मित्रांनो आता मी बरोबर इस्कॉन टेम्पलच्या समोरच येतं गार्डनच्या येतं. तर मी तुम्हाला लांबनं इस्कॉन टेम्पल दाखवतो.
या साईडने एक्झिट आहे, या साईडला एक्झिटलाच एक मस्त सुंदर एक मूर्ती आहे. तरी मित्रांनो अजून इस्कॉन टेम्पलमध्ये खूप काय कामं राहिली आहेत आणि या साईडला इकडे म्युझियम आहे. तर इथं अजून सुद्धा म्युझियमची कामं चालू आहेत. तर म्युझियमचे जे कामं आहेत हे साधारण 5-6 महिन्यातच होऊन जाईल सर्वचे सर्व. हे बघा तुम्हाला दाखवतो इथे म्युझियमचं इस्कॉन म्युझियम. आता काय 5-6 महिन्यातच होऊन जाईल कामं चालू. तर इथं काय हॉल आहेत अजून ते पण चला मी दाखवायचे तुम्हाला प्रयत्न करतो. गोपालकृष्ण गोस्वामी समस्कार हॉल. तर चला आपण भेटूया एक नवीन पुन्हा ब्लॉगमध्ये.